चांगला क्रिकेट सुद्धा सर्वांना पाहायला मिळणार आहे. तर प्रशांत खानावकर पहिल्या षटक हाताळतोय. पहिल्या चेंडूवर धाव आपण पाहिली एक. फलंदाज बंटी ठाकूर, मात्र स्ट्रायकर एंडला विकी पाटील. सज्ज होणार विकी, एक आक्रमक धुरंधर खेळाडू, चारही बाजूनं मैदान गाजवण्याची क्षमता त्याच्याकडे. तो फलंदाज स्ट्रायकर एंडला ऑन साईडला खेळायचं होतं. विकी पाटील म्हटल्यानंतर त्याचा स्क्वेअर लेग टू लॉंग ऑन या क्षेत्रामध्ये त्याचे खूप दमदार फटके आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. मग फाईन लेगला घुसून मारायचं, गोलंदाजावर आक्रमण करायचं, मैदान गाजवायचं, ही क्षमता या खेळाडूकडे. आणि तो टॅलेंटिंग क्रिकेटर विकी पाटील स्ट्रायकर एंडला. फुटवरचा वापर, सावध पवित्रा, गोलंदाजी खूप चांगली कमाल करते. प्रशांत खानावकर यांच्याकडे तगडा अनुभव आहे. क्रिकेटची अनेक मैदानं गाजवले आणि आज मात्र पॉवर प्लेचं पहिलं षटक संघासाठी खूप महत्त्वाचं, लाभदायी ठरणार का? 3 चेंडूमध्ये मात्र फलंदाजांना डोकं वरती काढून दिलं नाही. पुढचा चेंडूचा कसा सामना करेल विकी पाटील? तर हर्षल 11 मुरबी संघ खेळतोय. पंच इशारा करतील. जावेद परीख सर यांना पाहतोय. 22च्या स्वरूपात ही धाव मिळणार आहे. एकूण धावा पाहूया. हर्षल 11 मुरबी संघाची फाईट. विरोधी संघ आपण पाहतोय जय हनुमान नावडे संघ. स्पर्धेचे आयोजक जय हनुमान क्रिकेट संघ वलप आयोजित आमदार चषकाची ही स्पर्धा. हर्षल 11 मुरबी संघ. हर्षली तर चेंजेस सॉरी हर्षल 11 मुरबी संघ. गोलंदाज प्रशांत खानावकर. बंटीसाठी लॉफ करतो ऑन साइडला. क्षेत्ररक्षक नाही. दणक्यात मात्र सुरुवात झाली या मोठ्या फटक्यानं. चौकार. सांगा पटापटा, ह्या वर्षाचं गाजलेलं मराठी गाणं कोणतं रे? एकच वादा आमचा राजवाडा, एकच वादा आमचा राजवाडा. क्या बात आहे सूरज. धून सुरू होण्यापूर्वी प्रेक्षकांना सांगून दिलं का या वर्षी सर्वाधिक चांगलं टून कुठले आहे, तर त्याचं गाणं सुद्धा प्ले केलं. तर गोलंदाज तयार प्रशांत. चांगली धावसंख्या हर्षल 11 मुरबी संघ. ऑन साइडला स्वीप करतोय. चेंडू डीप स्क्वेअर लेगला मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत आणखीन एक चौकार. बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज. थँक्स डीजे मास्टर. तर इथे मान्यवरांचं आगमन होत आहे. भाऊ ठाकूर मुरबी, हेमंत पाटील वलप, मयूर पाटील सुकापूर, महेश मुकेश ठाकूर आणि त्याच्यानंतर महेश दलवी मुरबी यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही आयोजन कमिटीने त्यांना विनंती करतो की स्टेजवर यावं. आपलं स्वागत आहे. बोलूया सागर मांडवकर यांच्याकडे. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. चांगली फाईट आपण इथे पाहतो. मुरबी नावडे बलवान खेळाडू या संघामध्ये चांगला क्रिकेट रसिकांना या सामन्यामध्ये जरूर पाहायला मिळेल. मात्र सुरुवातीच्या काही चेंडूवर प्रशांत खानावकरनं फलंदाजांना मागून रोखलं होतं. त्यानंतर आक्रमक फलंदाजी डेफिनेशन का असते? आक्रमक फलंदाजाला तुम्ही जास्त वेळ मैदानावर थांबवू शकत नाही आणि याचं प्रात्यक्षिक अखेर दाखवलं. बंटीनं आपल्या 2 मोठ्या फटक्यानं चोख प्रत्युत्तर दिलं प्रशांत खानावकरच्या गोलंदाजीला आणि या षटकामध्ये ठोकल्या 10 धावा. बिनबाद एकूण धावसंख्या आपण पाहिली तर 10 धावा. पंचांना विनंती येते आमच्या आयोजन कमिटीकडून सामन्यामध्ये थोडा स्पीड वाढवायचा. तर जावेद परीख सर आहेत, सुनील पाटील सर हे सुद्धा नामांकित पंच, त्यांचा संघ इथे खेळतोय. थोडी विश्रांती, मात्र इथे थोडा स्पीड वाढवायचं. पंच आपण खेळाडूंना विनंती करा यस, आणि खेळाडूंना आम्हाला सहकार्य करा ही सुद्धा तुम्हाला विनंती. गोलंदाज तयार साहिल खानावकर. दिशा टप्पा अभ्यास केला. अखेर शॉर्ट सिलेक्शन साहिल खानावकरला मात्र चोख प्रत्युत्तर. आणखीन एक चौकार. रात अंधेरी है लेकिन पता नहीं आज बिल्ले के घर पे सन्नाटा क्यों छाया हुआ है। मारती है करंट मारती है, देखो ये लड़की करंट मारती है. तर निश्चितच विकी पाटीलनं आतापर्यंत 4 चेंडूचा सामना केला. या चौकाराने मात्र त्याने आपलं सातत्य दाखवलं आणि गोलंदाजांना चोख प्रत्युत्तर. आणखीन एक प्रयत्न, मात्र क्षेत्ररक्षक तैनात. गॉन कॅच. एक खराब चेंडूला चोख प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न. विकी मात्र तिथे फसलाय.
त्याच्या खेळीनं मात्र संघाला शेवटपर्यंत सावरू शकला नाही आणि हा सुरेख झेल पहिला धक्का आपण पाहतोय मुरबी संघाला. आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी. लाजला तो. आपलं हृदय इतकं हलकट नाही की त्याच्यावर कोणी प्रेम करावं. तुला काय सोनं लागलंय का तुला काय सोनं लागलंय का तुला काय सोनं लागलंय का थँक्यू सोनं काय झालं 40,000 तोळा झालंय. डीजे सूरज एंटरटेनमेंट. तर खूप मोठ्या अपेक्षा होती, खेळाची अपेक्षा होती विकीकडून. विकी इथे बाद झालाय, त्याने 5 चेंडूचा सामना केला, 4 धावेचं योगदान दिला. तो मात्र इथे परतलाय. बंटी ठाकूर मैदानावर उभा आहे आणि नवीन फलंदाज गेलाय शुभम ठाकूर. डीजे सूरज प्रेक्षकांचे एंटरटेनमेंट करतोय. मात्र पॅव्हिलियनमध्ये जो खेळाडू आहे संकेत, तो सुद्धा नेहमी प्रेक्षकांचे एंटरटेनमेंट करत असतो. त्यांना सुद्धा आपण इथे पाहतो. संकेत हाय. तर संकेतनं इथे स्माईल दिली. गोलंदाज तयार साहिल. एकूण धावा आहेत ते 14. कशा पद्धतीनं प्रशांत खानावकरची यंत्रणा काम करेल. बंटी मात्र गोलंदाजांचा कशा पद्धतीनं सामना करणार. फलंदाज शुभम, गोलंदाज साहिल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्रशक्ती येणार. ते शॉर्ट स्क्वेअर रेगला सुंदर असा आउटफील्ड आहे. अविस्मरणीय आपण इथे खेळ सुद्धा क्रिकेट खेळाडूंचा पाहणं चांगला नजराना. प्रेक्षक वर्गासाठी हे मैदान मात्र लोकप्रिय आणि इथून सामना पाहण्याची, या मैदानावर जी सामना पाहण्याची मजा असते ती वेगळंच आहे. डीजे सूरज बघा किती चलाक आहेत. हा आवाज दिला. गोलंदाज साहिल पुन्हा एकदा सज्ज होईल. वेग कमी होता, स्ट्रेट चेंडू गेलाय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न कुठली आपण पाहतोय बंटीनं प्रयत्न केला नाही आणि हा निर्धाव चेंडू. पहिल्या चेंडूवर आला चौकार, त्यानंतर आपण विकी बाद झाला, त्यानंतर सिंगल आणि हा चेंडू डॉट. एकूण धावा आहेत त्या 15. आक्रमक फटका. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. रनिंग कॅच होती. चेंडू मात्र हातामध्ये विसवला. डिफिकल्ट खेळ. अखेर चेंडू मिड विकेट सीमा पार आणि हा सनसनी चौकार बंटीच्या बॅटमधून. तुमच्या अमूल्य थँक्यू. तर सुधीर आम्हाला माहिती देत असताना या स्पर्धेमध्ये 130वा चौकार ठोकला तो बंटी ठाकूरनं. 3 चौकार त्याच्या बॅटमधून पाहिले. पुन्हा एकदा फुटवरचा वापर केला. फ्रंट फुटवर येऊन चेंडूची पाहणी केली. शॉर्ट सिलेक्शन केलं. मात्र गोलंदाजी एवढी धारदार झाली. साहिल खानावकर अंडर 19चा खेळाडू आम्हाला माहिती मिळते, त्याच्याकडे खूप अफाट गुणवत्ता आहे. मात्र प्रशांत खानावकरच्या नेतृत्वाखाली तो खेळतोय. या षटकामध्ये 2 खराब चेंडूवर चोख प्रत्युत्तर दिलं. 1 चेंडूवर विकीनं चोख प्रत्युत्तर दिलं. मात्र महत्त्वपूर्ण सक्सेस मिळालं साहिलनं. त्यानंतर बंटीला रोखण्यामध्ये सुद्धा साहिलला यश मिळालं आणि त्यानंतर साहिलने या षटकामध्ये 9 धावा दिल्या. 12 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर एकूण गुणसंख्या पाहतोय. एकूण धावा येते 19 आणि गडी बाद झाला 1. थोडा स्पीड वाढवायचं ही विनंती वारंवार येत जाईल. आणि नेक्स्ट मॅचसाठी आम्ही दोन्ही संघांना रिपोर्टिंगसाठी सुद्धा कॉल करू. आज या स्पर्धेमध्ये 8 संघ खेळतील. तर थर्ड ओव्हर नेक्स्ट मॅच भिंगारी आणि उमरोली या 2 संघामध्ये फाईट असणार आहे. प्रशांत खानावकर संघाचा प्रमुख खेळाडू, रायगडचा दिग्गज खेळाडू, अष्टपैलू खेळाडूमध्ये ज्याची गणना केली जाते. अनेक स्पर्धेमध्ये केलेले विक्रम, अनेक स्पर्धेमध्ये नामांकन, म्हणून त्याची गुणवान क्रिकेटर म्हणून ओळख केली जाते. आणि तो संघासाठी 3रं षटक हाताळेल. पहिला चेंडू स्लोअर 1 चेंडू लॉफ करतोय आणि चेंडू मिड विकेट सीमा पार. पंच इशारा करतील. सुपर स्ट्रोक चौकार. थँक्यू. तर थर्ड मॅच भिंगार विरुद्ध उमरोली आणि 4th मॅच बेलवली आणि चिंचपाडा. गोलंदाज तयार प्रशांत. हा चेंडू ड्राईव्ह करतोय स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव तर सहज पूर्ण केली जाईल. बघा शांत क्रिकेट. जेव्हा संधी मिळेल खराब चेंडूला लॉफ करण्याची तो फायदा उठवत असताना शुभम
मात्र इथे संधी देईल बंटीला. बंटी आलाय, संघ अपेक्षा करेल पॅव्हलियनमध्ये बसलेले खेळाडू त्यांची पाठीराख्या अपेक्षा करतील बंटीकडून चांगल्या खेळाची. मात्र बंटी अजूनही मैदानावर उभा आहे. प्रशांत खानावकर पुन्हा एकदा सज्ज होईल. बंटीसाठी हा चेंडू मात्र ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बंटीचा पंच इशारा करतील लेग पायच्या रूपानं ही धाव मिळणारे बॅटच्या स्वरूपात धावा आलं नाही. मात्र एक धावेनं संघ पुढे सरकेल. जे हनुमान नावडे संघाविरुद्ध हर्षली 11 आपण पाहतोय मुरबी संघ. एकूण धावा आहेत त्या 25. ताकदीचा वापर स्टेट हिट करतोय. प्रशांत खानावकरनं अडवण्याचा प्रयत्न खूप चांगला केला. थोडी इजा सुद्धा झाली. चेंडूला वेग होता, अडवण्याचं धाडस केलं. धाडस खेळामध्ये तुम्ही करायला पाहिजे आणि तो धाडस केला प्रशांत खानावकरनं. थोडीशी इजा जरूर असेल आणि आपण इथे पाहतोय या एका धावेनं संघ पुढे सरकेल. एकूण धावसंख्या धावफलकावर गुणसंख्या आपण इथे पाहिली 26. पहिल्या सत्रामध्ये खेळणारा संघ आपण पाहतोय गोलंदाजी करणारा जे हनुमान नावडे संघ. स्प्रे घेऊन जायच्या बघा मैदानाच्या आतमध्ये. आपण आमच्या आयोजन कमिटीला आम्ही तत्पर सूचित करतो की स्प्रे घेऊन आपण जायचे आहे. मान्यवरांचे व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आमचे आमदार चषकाचे सहआयोजक इथे आपण शरददादा पाटील वल्लभ यांचं आगमन झालेलं आहे. तेजेश उलवेकर पालेबुद्रुक यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत बोलूया आमचे नामवंत डीजे ऑपरेटर सूरज चौधरी यांच्याकडे. तर उमरोली क्रिकेट संघाचे संघनायक आणि भिंगार क्रिकेट संघाचे संघनायकांनी दोन्ही क्रिकेट संघाचे संघनायकांनी आपापले टी शर्ट घेऊन जायचे बघा. सत्र संपल्यानंतर लगेचच नाणेफेक केली जाणार आहे. यावं आपण आणि आपलं टी शर्ट घेऊन जावं. ओटू सागर मांडवकर. तर लक्ष विधी आपण एकदा मॅचकडे. एकूण धावा आहेत त्या धावफलकावर 26. चांगली धावसंख्येची गती. पहिल्या षटकामध्ये 10 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा. प्रशांत खानावकरचं हे षटक सुद्धा संघासाठी लाभदायी ठरतोय. मात्र बंटीकडून कशा पद्धतीची खेळी साकारली जाणार का, बंटीचा परफॉर्मन्स धमाकेदार होणार, बंटी आपल्या संघासाठी कशा पद्धतीनं फटकेबाजी करणार, हे येणारे पुढचं चित्र आपल्याला जरूर सांगून जाईल. आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय मात्र गोलंदाजी एवढी सुरेख होते. फलंदाजांना फारशा संधी निर्माण करत नाही. मोठे फटके खेळण्याची परफेक्ट डिलिव्हरी येथे केली जाते. तेवढं चांगलेच क्षेत्ररक्षण सुद्धा केले जाते. मात्र तोल मोलाचे फलंदाज शुभम ठाकूर आणि बंटीला आपण पाहतोय मैदानावर. फुटवर्कचा वापर केला, ऑफस्टिक करून चेंडूला डिलिव्हर केलं प्रशांत खानावकर. मात्र पंच इशारा करतील. जावेद फरीक सरांचा इशारा आलाय. हा चेंडू मात्र अवांतरने धावसंख्या पुढे सरकेल. एकूण धावा आहेत त्या धावफलकावर 27. 27 ऑन बोर्ड. आमदार चषकाची ही भव्य दिव्य स्पर्धा जे हनुमान क्रिकेट संघ वलभ आयोजित. गोलंदाज प्रशांत आक्रमण करतोय, हल्ला चढवतोय. क्षेत्ररक्षक मात्र तैनात. गॉन कॅच आणि अखेर गोलंदाजांना नडणारा बंटीच्या खेळीचा अंत. दुसरा धक्का मुरबी संघाला. हर्षाली मुरबी संघ 11 मुरबी संघ हा इथे खेळतोय आणि गडी बाद झालेत. आता मात्र एकूण 2 आणि धावा आहेत त्या 27. जरा सांगा ना तुमच्या बंटीला व बंटीला, जरा सांगा ना तुमच्या बंटीला व बंटीला, सारखा मिस कॉल करतोय पिंकीला माझे पिंकीला. थँक्यू व्हेरी मच. तर प्रशांत खानावकरच्या पहिल्या षटकामध्ये 10 धावा पाहिल्या. त्यानंतर साहिलच्या षटकामध्ये 9 धावा. प्रशांत खानावकरचं हे षटक आपण इथे पाहिलं. त्याने आपल्या योजनेनुसार गोलंदाजी केली. ज्या पद्धतीनं प्रशांत खानावकरला गोलंदाजी करायची ती भेदकता पाहायला मिळेल. जबरदस्त गोलंदाजी प्रशांत खानावकरकडून 2 षटकामध्ये केली. जी स्ट्रॅटेजी रणनीती आखली होती त्यामध्ये मात्र यशस्वी ठरला. गोलंदाज 2 षटकामध्ये धावा दिल्या, 18 आणि गडी बाद केला. मात्र एक सरासरीचा विचार केला तर संघासाठी कुठे का होईना ही चांगली कामगिरी झाली. मात्र इथे कामगिरीमध्ये सुधारणा करावी लागेल. इथून जर धावा बनवायच्या असतील मुरबी संघाला तर मात्र फलंदाजांना काहीतरी वेगळं करावं लागेल. तर फलंदाज सज्ज होतील. नवीन फलंदाज परेश ठाकूर आणि त्याला साथ देईल शुभम ठाकूर. मुरबी संघ म्हटल्यानंतर आपल्याला बुम बुम मुकेश ठाकूर, ओमकार पाटील, रोशन असतील. मात्र आज हा संघ त्यांचाच बी संघ आहे. हा फटका ठोकतोय, स्टेट हिट करतोय. पंच इशारा करतील लॉंग ऑफ सीमा पार. हा चौकार. तर उमेश खानावकरचं हे 4थं षटक पाहतोय.
सुधीर ती दिली साहिलच्या पहिल्या चेंडूवर चौकार आला. प्रशांत खानवकरच्या तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर चौकार आला आणि उमेशच्या सुद्धा पहिल्या चेंडूवर 4 धावा इथे पाहायला मिळाला. सुरेख गोलंदाजी, शांत क्रिकेट. प्रेक्षकांना फटकेबाजी पाहायला नेहमी आवडतं. प्रेक्षकांना फलंदाजांना हल्ले चढवणारे गोलंदाजावर नेहमी आवडतात. मात्र या 2 षटकामध्ये फटकेबाजी पाहायला मिळणार का? सुरेख गोलंदाजी. उमेश खानावकर संघासाठी खूप चांगली कमाल करतोय. त्याचा थरार आक्रमकता इथे सर्वांना पाहायला मिळतोय. केवळ आणि केवळ गोलंदाजाकडून इथे आक्रमकताची गोलंदाजी इथे जरूर पाहायला मिळते. उमेश खानावकरनं 3 चेंडू फेकले आणि 2 चेंडू डॉट. धावसंख्या मात्र स्थिरावलेली. एकूण धावा येत्या धावफलकावर 31. 5 षटकांचा पूर्वार्ध. सावंत पवित्रा चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढलं. 1 धावेसाठी संघ अपेक्षा करतोय. मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल परेशकडून, अपेक्षा असेल शुभमकडून. सुरुवात मात्र संत गतीने झाली. मात्र गोलंदाजानं या सामन्यामध्ये पूर्णपणे दबाव शिफ्ट केलंय फलंदाजी करणाऱ्या मुरबी संघावर. तर भिंगार क्रिकेट संघ आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ उमरोली लगेच आपापलं टी शर्ट घेऊन जायचे बघा. शेवटचा पुकार. ओटू सागर. यावेळचा फटका लॉफ करतोय. अखेर बॅटच्या मधून येतोय हा सुपर पॉवर स्ट्रोक. यासिस डज गॉन 6 रन. सावन महिना तुला याद करना ये, सावन महिना तुला याद करना ये, याद करना ये, रंग तुला प्यार करना ये. तर मैदानाकडे लक्ष वेधून आपण पहिल्या चेंडूवर चौकार पाहिला. त्यानंतर 1 षटकार आला. संघाची एकूण धावसंख्या धावफलकावर पाहिली तर एकूण धावा येते 38. एकूण धावा येते 38. फलंदाजी करणारा संघ पाहतोय हर्षाली 11 मुरबी संघाची फाईट जे हनुमान नावडे संघाविरुद्ध. लक्ष वेधूया इथून पुढचा प्रवास कशा पद्धतीचा असेल. सुपर बॉलिंग झाली 3 षटकामध्ये, सुपर फिल्डिंग झाली. त्यानंतर उमेश खानावकरच्या या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर चौकार आला आणि त्यानंतर षटकार आला. सर्वाधिक महत्त्वाचा घटक या सामन्यामध्ये महागुरू प्रवीण आपण इथे पाहिलं. बंटीनं चांगली सुरुवात करून दिली होती. त्यानंतर मात्र त्याला पाय रोवून बसता आलं नाही आणि हा बेनिफिट मिळाला नावडे संघावर. त्यांनी मुरबी संघाला रोखण्याचा प्रयत्न इथे केला. डोकं वरती काढतील का येणाऱ्या उर्वरित चेंडूवर, जिथे एकूण धावा आहेत त्या धावफलकावर 38 धावा. 2 गडी बाद धावा येते 38. परेश ठाकूर खेळतो आणि एका बाजूला शुभमला आपण पाहतोय. 4थ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. तर गोलंदाज उमेश थोडासा खोळंबा निर्माण होतोय. आपण पाहतोय SDC सँडीची संपूर्ण टीम, PTC लाईव्ह अर्थातच पनवेल टेनिस क्रिकेटची संपूर्ण टीम ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कार्यरत. आमचे नामांकित पंच सुद्धा या स्पर्धेसाठी आपण पाहिलेत. प्रेक्षकांची पसंती असलेली ही स्पर्धा, प्रेक्षकांच्या गर्दीचा सुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळते. प्रेक्षकांची गर्दी या स्पर्धेचा आनंद घेत असताना. तर थोडा स्पीड वाढवा ही विनंती आम्ही वारंवार करू. काही मदत लागल्या तर पंच आयोजकांशी आपण संपर्क करा. उमेश खानावकर. उमेशनं सुधीर आतापर्यंत 5 चेंडूमध्ये एकूण धावा दिल्या 11. शेवटचा चेंडू उमेश सामना करेल. फलंदाज शुभम ठाकूर, परेश ठाकूर आणि शुभम ठाकूर. अपील होते पंचांकडे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. हा चेंडू मात्र निर्धाव. या चेंडूवर कुठलीही धावसंख्या नाही. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 24 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर एकूण धावा येत्या 38. थँक्स डीजे मास्टर सूरज. इथे बघा मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. नितेश मात्रे, जुई कामोटे आणि त्याचबरोबर जितेश मात्रे, जुई कामोटे यांचं आगमन झालेलं आहे. ज्या हनुमान खऱ्या अर्थाने ज्या हनुमान क्रिकेट संघ आणि आमच्या आयोजन कमिटीच्या वतीने आपल्याला व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. याच्यानंतर शेवटचा पुकार असेल बघा. भिंगार 11 क्रिकेट संघाचे संघनायक आणि उमरोली ज्या हनुमान उमरोली क्रिकेट संघाच्या संघनायकाला शेवटचा पुकार. नाणेफेकीसाठी तुम्ही संपर्क साधावं, अन्यथा सत्र संपल्यानंतर आल्यानंतर सामना 4 षटकांचा खेळवला जाईल. हो टू सागर.
तर प्रेशरला रिलीफ करावं लागेल. या आपण षटकामध्ये पाहिला तर फलंदाजांना दबदबा निर्माण करावा लागणार आहे. तोडफोडीचे षटक आहे. जे हनुमान नावडे विरुद्ध हर्षाली 11 मुरबी संघ आहे. सुधीरनं आम्हाला माहिती दिली मागच्या सामन्यामध्ये जगदंबा वाकलन बीचा संघ होता. 5 षटकं फेकली, एकही अवांतर नाही. एक उल्लेखनीय कामगिरी या स्पर्धेमध्ये. सुपर बॉलिंग. तर लक्ष वेधूया सागर खानावकरचा हे शेवटचं षटक. पहिला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटमधून मोठा फटका जरूर आला नाही, मात्र पंच इशारा करतील बाईच्या स्वरूपात ही धाव मिळणार आहे. पॅव्हलियनमध्ये बसलेले पाठीराखे अपेक्षा करतील आता मात्र मोठ्या फटक्यांची. उर्वरित 5 चेंडूचा खेळ बाकी. एकूण धाव आहे ते 39. उर्वरित येणाऱ्या चेंडूवर फलंदाजाकडून आक्रमण होणार का? गोलंदाज सागर खानावकर. पुढचा चेंडू. आक्रमण करण्याचा प्रयत्न. गोलंदाजी भेदकता. ही गुणवत्तेची लढाई. दोन्ही संघांसाठी गुणवत्ता इथे दाखवावी लागेल. आणि इथे मात्र दबाव पुन्हा एकदा वाढला जातोय. अचूकता गोलंदाजी पाहायला मिळतोय. भेदकता इथे पाहायला मिळतोय. आणि गोलंदाज आजचा उद्देश जर आपण पाहिला तर धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न झालं त्याचे हनुमान नावडे संघाच्या गोलंदाजाकडून. सागर खानावकर पुन्हा एकदा सज्ज होईल. पुढचा चेंडू. सामना करेल फलंदाज शुभम ठाकूर. शुभमनं आतापर्यंत एकूण चेंडूचा सामना केला 7. 2 चेंडू डॉट खेळला, 1 चौकार आणि षटकार सुद्धा पाहिला शुभमच्या बॅटमधून. लॉफ करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, झेल घेऊ शकला नाही. 2 धावा पूर्ण होतील. 2 धावेच्या मदतीनं खराब क्षेत्ररक्षण. 3 धाव चोरण्याचा प्रयत्न, मात्र फलंदाज बाद. धाव बाद. तर सामन्याचा लेखाजोखा आतापर्यंत आपण पाहिला तर सागर खानावकरचं हे षटक आतापर्यंत यशस्वी षटक सुद्धा म्हणता येईल. कारण 4 चेंडूमध्ये त्यांनी फक्त 3 धावा दिल्या. आतापर्यंतच्या गोलंदाजाचा विचार केला तर त्यांनी फलंदाजांना पूर्णपणे रोखून ठेवलंय. 3 चेंडू फेकलेत. 1 चेंडू आपण इथे त्याचा पाहिला तर बाईच्या स्वरूपात सुद्धा धावा मिळाली. विकेट सुद्धा गोलंदाज सागर खानावकरला मिळाली. धावसंख्या मात्र संथगती. मागच्या सामन्यामध्ये धावसंख्येचा डोंगर पाहिला पहिल्या सत्रामध्ये, मात्र या सामन्यामध्ये थोडंसं उलटं समीकरण पाहायला मिळालं. गोलंदाजांची तीव्रता, आक्रमकता आपण या सत्रामध्ये पाहिली. गोलंदाज तयार होईल. जे हनुमान नावडे संघ विरुद्ध हर्षाली 11 मुरबी संघ. पुन्हा एकदा सज्ज होईल सागर खानावकर. गोलंदाज. शेवटचं षटक संघ अपेक्षा करतोय. संदेश आलाय 5व्या क्रमांकावर. सामना करेल संदेश. स्ट्राईक रेंजला गोलंदाज असणारे सागर खानावकर. एकूण धावा आहेत त्या धावफलकावर 41. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सुद्धा केला, मात्र इथे मोठे फटके येत नाही. थोडंसं दबावाचं वातावरण फलंदाजांसाठी. गोलंदाजी खूप चांगली होते नावडे संघाकडून. टॉस जिंकल्यानंतर या संघानं पहिली पसंती दिली क्षेत्ररक्षणाला आणि फलंदाजी करताना मुरबी बी संघ, हर्षाली 11 मुरबी बी संघ. गोलंदाज सागर. आक्रमण करण्याचा प्रयत्न. भेदकता, अचूकता, विभिन्नता, सुपर बॉलिंग, ब्रिलियंट क्रिकेट. इथे मात्र नावडे संघाच्या सर्व खेळाडूंकडून क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं झालं. प्रशांतच्या 2 षटकांना सुद्धा चांगली कमाल केली आणि त्यानंतर उमेश, साहिल आणि आता मात्र सागर. वारंवार मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न. आतापर्यंत हे षटक मात्र संघासाठी खूप चांगली कामगिरी करून दिलं. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या षटकातील 30 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर एकूण धावा आहेत त्या 42. विजयासाठी येणारे 30 चेंडू आणि 43 धावेची गरज. या सत्रामध्ये ज्या हनुमान नावडे संघाला सामना कोण जिंकणार? हर्षाली 11 मुरबी बी संघ का जे हनुमान नावडे संघ? फाईट मात्र चांगले असणार आहे. 2 क्लास खेळाडू आपण जिथे पाहिले. जेव्हा मुरबीचा बलाढ्य संघ खेळतोय, बंटीला आपण पाहतोय, विकीला पाहतोय, ते सपशेल अपयशी ठरल्यानंतर उर्वरित फलंदाजांना संघाचा डाव सावरला. नावडे संघामध्ये आपण सागर खानावकर, उमेशला पाहिलं. प्रशांत खानावकरच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ मात्र कशा पद्धतीनं कमाल करेल.
सरळ एका रेषेमध्ये आपण नावडे संघाला इथे पाहते. दुसऱ्या सत्रामध्ये हा संघाचा डाव मात्र कोण सांभाळणार फलंदाज, सामन्यामध्ये काय थरार नाट्य घडणार. तर इथे थँग सागर मांडवकर मान्यवरांना सन्मानित केले जाईल. जुई कामोटे येथील आदरणीय श्री दिनेश मात्रे यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे आणि त्यांना इथे सन्मानित केलं जाईल. तर भिंगार क्रिकेट संघाच्या संघनायकाला शेवटचा पुकार आहे. नाणेफेकीसाठी आपण संपर्क साधायचे आहे. तर दुसऱ्या सत्रासाठी ऐकूया याच गावच्या आमच्या मराठी हिंदीचे अप्रतिम समालोचक प्रवीण टेंबे वलभ यांना आपण ऐकूया. तर टार्गेट थोडस आपण माहिती पोहोचूया. 43 धावांचं टार्गेट आहे. फलंदाज जायचे लगेच, थोडा स्पीड वाढवायचा. मान्यवरांच्या शुभास्ते आमचे आयोजक प्रतीक पाटील आणि चंद्रकांत पाटील यांच्या शुभास्ते मान्यवरांना इथे सन्मानित केले जात आहे. त्याच्यानंतर सुहास केशव पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या माध्यमातून आज जे संघ खेळणार आहेत त्यांच्यासाठी टी शर्ट स्पॉन्सरशिप करण्यात आलेले आहे. त्यांचं स्वागत. त्याच्यानंतर नितेश मात्रे आणि प्रमोद मात्रे आपण या आपला येतोची सन्मानित आमच्या आयोजन कमिटीच्या वतीने केलं जाईल. तर भिंगार क्रिकेट संघाला शेवटचा पुकार आहे बघा. चेंडू विकेटवर पडण्याच्या आतच तुम्हाला खऱ्या अर्थाने अगोदर नाणेफेकीसाठी खऱ्या अर्थाने येणं गरजेचं आहे. मान्यवरांना इथे सन्मानित केलं जाईल. प्रमोद मात्रे असतील, जुही कामोट येथील प्रमोद यावं आपण आपला येतोची सन्मान जानमान क्रिकेट संघाच्या वतीने आमचे आयोजक प्रतीक पाटील आणि चंद्रकांत पाटील यांच्या शुभांशी इथे केलं जाईल. इथे आमचे आयोजक पाहतो मित्रांनो, सन्मान्य अंकुश पाटील, प्रतीक नागा पाटील, चंद्रकांत पाटील, नरेश पाटील, शरद पाटील, नवनाथ खुटारकर, जीवन पाटील, केशव टेंबे, महेंद्र पाटील, प्रतीक गजानन पाटील, राजेश सांगडे आणि संजय कृष्णा पाटील या आयोजन कमिटीच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सन्माननीय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उप तालुका अध्यक्ष आदरणीय श्री कैलासदादा माली, विद्यमान उपसरपंच खेरणे आणि डे स्पर्धेचे दमदार आयोजक त्यांचं आगमन झालेलं आहे. आणि त्यांच्या समवेत सन्मान्य वासुदेव पाटील तोंडरे यांचंही ते आगमन झालेलं आहे. आयोजन कमिटीच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत. तत्पूर्वी बोलतो आमचे डीजे सूरज चौधरी यांच्याकडे आणि त्याच्यानंतर प्रवीण टेंबे यांच्याकडे. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजीराजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजीराजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजीराजा, तारा तिमिर हरा गरजा शिवाजीराजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजीराजा. थैंक यू डीजे सूरज चौधरी. आए हुए तमाम दर्शक, तमाम मेहमान और सभी खिलाड़ियों का मैं प्रवीण टेंबे कमेंटेटर बोला हार्दिक स्वागत करता हूँ. मुकाबला चल रहा है आज के रात का दूसरा मुकाबला. हर्षली 11 मुरबी बनाम जय हनुमान नावड़े के बीच में टॉस जीता था. यहाँ पर जय हनुमान नावड़े ने शुरुआती में गेंदबाजी का फैसला और टारगेट यहाँ पर 30 गेंदों में 43 रनों का. गेंदबाज विकी पाटिल और सामने है राइट हैंड के बल्लेबाज अजय कोहली. गेम ऑन. फर्स्ट बॉल. अजय कोहली का क्लास, टेम्परामेंट, संयम के साथ गेंद को स्टैंड एंड डिलीवर, कवर पॉइंट के बाहर फेंका. पहली गेंद पर 4 रन. डीजे मास्टर इथे कोलवाडी गावचे सुप्रसिद्ध सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आदरणीय त्रिंबक शेठ पाटील साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत. राजेश फराड हरिभक्त परायण श्री राजेश फराड चिंद्रन यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. यावं स्टेजवर स्वागत. एवढ टू प्रवीण. Thank you so much Ajay Kohli, one of the legend batsmen of tennis ball cricket. Dot ball, Vicky Patil, left hand batsman, left hand bowler, right time over the wicket. Reverse खराब शॉट, जरूरत नहीं थी. 43 का टारगेट है. संभल के खेलना था, फूक के कदम रखने थे, लेकिन अजय कोहली की ये गुस्ताखी महंगी साबित हुई और अजय कोहली जाएंगे मैदान से बाहर. थैंक यू सो मच. मिल जाते रास्ते अगर चलने का जज्बा हो, मंजिलें चूमती एक कदम आपके अगर पाने का हौसला हो. दोनों टीम के हौसले बुलंद है. लो स्कोरिंग का मैच है. नावडे टीम बैटिंग कर रहे हैं जो नाइट रजनी में सबसे फॉर्म में होती है, क्योंकि ये टीम डे प्रतियोगिता में ज़्यादा एंट्री नहीं लेती, ज़्यादा इंटरेस्टेड क्रिकेट नहीं खेलती, हमेशा नाइट टूर्नामेंट्स खेलती है और अपनी छाप छोड़ती है.
प्रशांत खानावकर ऑन स्ट्राइक, स्वीप किया है, फुल टॉस गेंद, करारा जवाब, पीके प्रशांत खानावकर के बल्ले से 4 रन। अंधेरी रातों में सुनसान राहों पर हर काम मिटाने को एक मसीहा निकलता है, जिसे लोग शहंशाह कहते। क्या बात है, मंजिल भी जिद्दी है, रास्ते भी जिद्दी है, देखते हैं क्या होता है, हमारे हौसले भी जिद्दी है। ऑन साइड पे खेला इस गेंद को, खिलाड़ी मौजूद है, 1 रन कंप्लीट। विकी पाटिल इस टीम के कप्तान है, टीम को लीड कर रहे हैं। इस साल के इनफॉर्म खिलाड़ी, ग्रामीण शहरी दोनों फॉर्मेट में अपना जज्बा, अपनी छाप छोड़ी है विकी पाटिल, सुनील पाटिल इनके सुपुत्र। टीम का टोटल 5 गेंद 2 चौके 1 सिंगल, 9 रन। 9 रन प्रति ओवर रन रेट है। मुरबी नावडे टीम को काफी आसान बनेगा मुकाबला जीतने के लिए। ओवर द विकेट महेश मात्रे बीट हुए, आउटस्विंग गेंदबाजी, गेंद टप्पा खाने के बाद लेग कटर के साथ बंटी ठाकुर विकेट कीपर के हाथों में। पहले ओवर की समाप्ति और टीम का टोटल है 1 विकेट के नुकसान पर हर्षली 11, मुरबी टीम की रन संख्या 9 रन। पार भवानीचे उपकार गाजली शिवबाची तलवार, पार भवानीचे उपकार गाजली शिवबाची तलवार। हेलो, थँक्स. इथे मान्यवरांचं आगमन होत झालेलं आहे मित्रांनो. जय हनुमान उमरली क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते अर्थात पॅकर्स प्रल्हाद भोईर पडगे यांचं आगमन झालेलं आहे. तर आम्ही आयोजन कमिटीच्या वतीने आपल्या स्टेजवर आमंत्रित करतो. स्टेजवर यावं, बोलूया आमचे मित्र प्रवीण टेंबे यांच्याकडे. नावडे टीम की रन संख्या स्कोर कार्ड पे 9 रन है और प्रवीण गायकर बेहतरीन रॉकस्टार कमेंटेटर दोनों टीम को शुभेच्छा दे रहे हैं. उनका भी हार्दिक स्वागत आमदार चषक 2020 के माध्यम से. जिंदगी में कुछ पाना है तो तरीके बदलो, इरादे नहीं. और यहाँ से मुरबी टीम को तरीका बदलना होगा, अपना इरादा वही रखना होगा. गेंदबाजी के मार्ग पर गेंदबाज आ चुके हैं. संकेत पाटिल इस साल के ट्रेंडिंग खिलाड़ी है. टिकटॉक और व्हाट्सएप पे उनके वीडियोस काफ़ी वायरल हो रहे हैं. उनका बबलू नाम का डायलॉग्स भी वायरल हो रहा है और उनकी गेंदबाजी भी यहाँ पर वायरल होनी चाहिए. सामने है प्रशांत खानावकर. टीम का टोटल स्कोर कार्ड पे 9 रन. बिग फाइट, फर्स्ट बॉल. प्रशांत खानावकर बैकफुट पे गए थे, कवर पॉइंट पे 4 रन गैप में शॉट लगाने की कोशिश थी लेकिन बीट हुए. डॉट गेंद की समाप्ति. कमाल का मुकाबला है. मुरबी टीम को ऑस्ट्रेलिया टीम कहा जाता है. ये टीम आखिरी गेंद तक मुकाबला नहीं छोड़ती, यानी नावडे टीम के लिए मेहनत की जरूरत है. स्लोवर गेंद का इस्तेमाल किया, एक और डॉट बॉल. संकेत पाटिल इस साल के इनफॉर्म गेंदबाज, प्रशांत खानावकर वन ऑफ द लीजेंड बैट्समैन और उनके सामने यहां पिच गेंद से भी उनको बेट किया. शानदार अफलातून गेंदबाजी. एक और डॉट गेंद. 3 गेंद पे 0 नंबर. क्या गेंदबाजी हो रहे संकेत पाटिल की. छोटा सा रनअप, सिर्फ दिमाग का इस्तेमाल कर रहे, ताकत का नहीं कर रहे. गेंद को रिलीज कर रहे, कभी आउट स्विंग कभी इन स्विंग गेंदबाजी. 4 गेंदे डॉट. क्या बात है, क्या मुकाबला बना है. प्रशांत खानावकर को यहां से बीट किया. स्टैंड एंड डिलीवर 4 गेंदे फेंकी और 4 गेंद पे 0 नंबर स्कोर कार्ड पे लगते हुए. कभी हार मत मानिए क्योंकि एक पल में खेल बदल सकता है और आप जीत सकते हैं. जबरदस्त मुकाबला बीच मैदान के अंदर देखने मिलता हुआ. सपना एक देखोगे, मुश्किलें 1000 आएगी, लेकिन वो मंजर बड़ा खूबसूरत होगा जब आपकी कामयाबी शोर मचाएगी. हवा में गेंद खेला है, सीधा बाउंड्री लाइन के बाहर. इस टूर्नामेंट का सबसे लंबा छक्का पीके के बल्ले से. दिया जा, छोड़ दिया जा. मेला कमजोर दिलाचा, मी मारायच्या आधीच मेला. ओम फट सहा. क्या बात है. 4 गेंद पे कोई नंबर नहीं आए. 5वीं गेंद पे छक्का. संकेत पाटिल फिर भी अफलातून गेंदबाजी क्योंकि प्रशांत खानावकर को आपने बीट किया है. टेनिस बॉल में हमेशा कहा जाता है कि जो इंसान पानी से नहाएगा वो लिबास बदलेगा और जो इंसान पसीने से नहाएगा वो इतिहास बदलेगा. इतिहासों पे पन्नों पे लिखने वाली आमदार चषक 2020 की यह पहली नाइट रजनी वल्लभ के मैदान पर. लास्ट बॉल. टोटल जाएगा 15 रन स्कोर कार्ड पर. सामने प्रशांत खानावकर. जमाना हमें क्या खाक रोक पाएगा क्योंकि अपना टाइम आएगा. और ये देखिए संकेत पाटिल का टाइम आ चुका है.
खातून गेंदबाजी, टर्निंग पॉइंट ओवर फेंकी है, 5 गेंदे डॉट, महज एक छक्का, 2 ओवर की समाप्ति। टीम का टोटल है 15 रन, 1 विकेट। अब समीकरण देखिए, 3 ओवर जीतने के लिए 28 रनों की आवश्यकता। क्या बात है, 3 ओव्हर में 28 की आवश्यकता आहे. तर इथे भिंगार क्रिकेट संघाला शेवटचा पुकार आहे बघा. नाणेफेकीसाठी आपण संपर्क साधावा. जर्मन उमरेली क्रिकेट संघाचे संघनायक उपस्थित आहेत. या वर ओ टू प्रवीण. मैदान के अंदर बहुत बड़ी मीटिंग चल रही है. मुरबी टीम कौन से 2 गेंदबाज को यहाँ पर लॉन्च करे, क्योंकि विक्की पाटिल अपना सेकंड स्पेल करेंगे या संकेत पाटिल सेकंड स्पेल करेंगे, ये सवाल का जवाब भी मिलेगा. मुकेश ठाकुर होंगे, रोशन भोईर, रोशन पाटिल, नरेश भोईर भी मुकाबले का मजा ले रहे हैं. यूट्यूब पर उनका भी हम हार्दिक स्वागत करेंगे. उन्हीं के साथ ओमकार पाटिल भी ये मुकाबला देख रहे हैं, उनका भी हार्दिक हार्दिक स्वागत. बची 3 ओवर और जीतने के लिए 28 रनों की आवश्यकता. टीम मीटिंग के लिए ज़्यादा वक्त नहीं है. 5 ओवर आपको 25 मिनट में समाप्त करना है. आयोजनकर्ता की सूचना यहाँ पर समाप्त हुई. जबरदस्त और अफलातुन मुकाबला बीच मैदान के अंदर देखने मिलता हुआ. जितना बड़ा सपना होगा उतनी बड़ी तकलीफें होगी, और जितनी बड़ी तकलीफें होगी उतनी बड़ी कामयाबी होगी. तकलीफें आपकी ज़िंदगी में आएगी, काफ़ी ज़्यादा तौर पे आएगी, पर उन तकलीफों का सामना करके आपको बड़ी जीत मैदान के अंदर ज़रूर मिलेगी. तो स्ट्राइक एंड पे होंगे इस वक्त बल्लेबाज महेश मात्रे, दुर्वेश मात्रे, ये 2 सगे भाई बहुत ही इन्फॉर्म खेल रहे इस साल. काफ़ी अच्छा क्रिकेट उनके माध्यम से. नावडे टीम की बात करेंगे, भंगारपाड़ा के मैदान पे ये टीम मुकाबला जीती. उसके बाद ये टीम नेरे के मैदान पे भी अच्छी छाप छोड़ी. अच्छा क्रिकेट खेल रही है और हमेशा नाइट टूर्नामेंट में अपना रुतबा दिखाती है, अपनी नजाकत दिखाती है ये नावडे टीम. तर इथे बघा, प्रत्येक संघाला आयोजन कमिटीच्या वतीने सूचित करण्यात आलेले आहे. पहिल्या क्षेत्ररक्षण करण्याकरिता तुमच्यासाठी 25 मिनिटाचा अवधी असणार आहे. आणि टीम मीटिंग कोणत्याही संघाने घ्यायची नाहीये, कारण वेळेची पाबंदी प्रत्येक संघाला इथे लादली जाणार आहे. ओ टू प्रवीण. प्रताप नावडेकर के हाथों में गेंद. 3 ओवर 28 की आवश्यकता. सामने महेश मात्रे. इज्जत और तारीफ मांगी नहीं जाती, कमाई जाती है. और ये फुल टॉस गेंद, खिलाड़ी गेंद के नीचे, महेश मात्रे बाहर. जबरदस्त अफलातून गेंदबाजी. फुल टॉस गेंद पे लालच दी और शेर का शिकार करने के लिए बकरी को चारा बनाया और महेश मात्रे को मैदान से बाहर किया. नेहमीच गाया तुमची खाई नकला गटूड बांधायला येऊ कशी कशी मी नांदायला हो येऊ कशी कशी मी नांदायला येऊ कशी कशी मी नांदायला हो येऊ कशी कशी मी नांदायला. बिल्कुल मैंने जिक्र किया था, ये जो मुरबी टीम है, ऑस्ट्रेलिया टीम है, आखिरी गेंद तक मुकाबला नहीं छोड़ती और वो आखिरी गेंद तक खेलने का पूरा जज्बा दिखाया इस मुरबी टीम ने. महेश मात्रे बाहर हुए और उनके सगे भाई, छोटे भाई दुर्वेश मात्रे मैदान के अंदर, जिनकी चर्चा मैंने अभी पिछले गेंदों पे की थी. समीकरण में बदलाव. बची 17 गेंदें और जीतने के लिए 28 रनों की आवश्यकता. अजय कोहली बाहर हुए, महेश मात्रे बाहर हुए. अब पूरी जिम्मेदारी है प्रशांत खानावकर के कंधों पे. क्या जबरदस्त मुकाबला देखने मिल रहा है. अभी तक डगआउट पे ध्यान दे तो विपुल मात्रे भी सेफ है, उमेश खानावकर सेफ है. एक अच्छी बैटिंग लाइन नावडे टीम के पास है, लेकिन मुरबी टीम की ताकत है उनकी गेंदबाजी, जो आखिरी क्षणों तक मैदान के अंदर हमला करती है और बल्लेबाज को जकड़ के रखती है, उनके पाँव में जंजीरें बांध के रखती है. मुकाबले में मजा आएगा, मुकाबला एंटरटेनमेंट से भरा होगा और मुकाबला पैसा वसूल होगा. 17 गेंदे 28 की आवश्यकता. प्रताप के सामने दुर्वेश ओवर द विकेट और दुर्वेश भी जाल में फंस चुके शायद. और एक विकेट. बड़ी गलती की इस वक्त नावडे टीम ने. 2 सगे भाई मैदान से बाहर. बैक टू बैक 2 विकेट. 16 गेंदे 28 की आवश्यकता. क्या बात है. डिफिकल्ट रोड्स गिव यू बेस्ट डेस्टिनेशन, ब्यूटीफुल डेस्टिनेशन. कठिन रास्ते हमेशा आपको अच्छे नज़ारे देते हैं. मुरबी टीम कठिन रास्तों पे चल रहे, कांटों पे चल रहे और अच्छी मंजिल उनको शायद इस मुकाबले में मिल सकती है. मैदान के अंदर कप्तान विपुल मात्रे. पूरा दबाव, पूरी जिम्मेदारी, पूरी रिस्पॉन्सिबिलिटी प्रशांत खानावकर और विपुल मात्रे कप्तान, इनके कंधों पर होगी. समीकरण में बदलाव. लगातार 2 गेंद पे 2 विकेट. यहाँ पे विकेट हैट्रिक हासिल करेंगे प्रताप नावडेकर. देखिए इस मैदान के अंदर दूसरी रात में पंकज कोपरकर ने कानपुर के खिलाफ 5 गेंद पे 5 विकेट लिए. कल इस मैदान पर खेलने के अतुल गोंदली ने पालेश्वर के खिलाफ 3 गेंद पे 3 विकेट लिए. क्या विकेट हैट्रिक कंप्लीट करेंगे प्रताप नावडेकर?
हेलीकॉप्टर शॉट था, लेकिन प्रशांत खानावकर की रफ्तार धीमी हो चुके हैं। 1 रन कंप्लीट करेंगे, 2 रन कंप्लीट करेंगे। ये देखिए चालाकी, जिस तरह से जंगल में 2 चीते दौड़ते हैं वो नजारा आपको देखने मिला। और इसी 2 के साथ नावड़े टीम की रन संख्या स्कोर कार्ड पे आगे बढ़ेगी 17 रन स्कोर कार्ड पर। 16 गेंदे, हमने 28 का बात की थी, अब बची 15 गेंदे और जीतने के लिए आपके स्क्रीन पर 26 रन की आवश्यकता। 17 रन, 3 विकेट, 2.3 बॉल्स, यानी इस ओवर की 3 गेंदे प्रताप नावडेकर इस मैदान के अंदर से फेंकेंगे। प्रशांत खानावकर 9 गेंद पे 13 रन उनका व्यक्तिगत स्कोर, और विपुल मात्रे अपना आप खाता खोलेंगे इस गेंद पर। स्टैंड एंड डिलीवर छक्का मारने की कोशिश थी, लेकिन यहाँ पर गेंद रफ्तार के साथ उन्हें बीट किया प्रशांत खानावकर ने स्ट्राइक में, और डॉट गेंद की समाप्ति। डॉट गेंदें बहुत हानिकारक बनेगी, जिस तरह से कोरोना वायरस आपके लिए हानिकारक है, उसी तरह से डॉट गेंदें नावड़े टीम के लिए इस मैदान के अंदर पूरी तरीके से हानिकारक बनेगी। 14 गेंदें, 26 की आवश्यकता, अभी नहीं तो कभी नहीं। सामने प्रशांत, फुल टॉस गेंद सीधा बल्ले से खेला, इस गेंद को स्ट्रेट आउट पे खिलाड़ी मौजूद है वहां पर। 1 रन कंप्लीट करेगी, क्विक सिंगल के साथ विपुल मात्रे आएंगे स्ट्राइक पर। समीकरण में बदलाव, 13 गेंदे, 25 की आवश्यकता। अभी तक देखा जाए इस मैदान के अंदर एक ही बड़ा शॉट आया नहीं, प्रशांत खानावकर ने सिर्फ 1 छक्का लगाया, और उस 1 छक्के के बदौलत यहाँ पर टीम का टोटल 18 रन आपको देखने मिलता हुआ। बंटी ठाकुर विकेट कीपर थे, इस वक्त गेंदबाज को कुछ टिप्स दिए विपुल मात्रे के खिलाफ। अच्छी रणनीति है, लेकिन इसी मैदान पर वल्लभ देवीचपाड़ा का मुकाबला हुआ था। प्रवीण पाटिल खेल रहे थे राकेश पानेकर के साथ। 4 खिलाड़ी महेंद्र मात्रे के पास गए, टिप्स दी, और प्रवीण पाटिल का विकेट लिया। ये देखिए कान मंत्र तो काम नहीं आया, परंतु गेंद में फ्लाई हुई थी, उछाल थी, और विपुल मात्रे बीट हुए। इसी के साथ 3 ओवर की समाप्ति। टीम का टोटल है 18, बची 12 गेंदे, और नावड़े टीम को जीतने के लिए 12.50 के रन रेट से 25 रनों की आवश्यकता। थँक्स. इथे दीक्षित करावकर मुरबी यांचं आगमन झालेले या अवस्थेत जो नाणेफेक केली जाईल, तर उमरली विपक्ष भिंगार क्रिकेट संघाच्या दरम्यान नाणेफेक करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पनवेल तालुका उपतालुका प्रमुख आहेत, त्यांचे शुभ हस्ते कैलासदादा माली विद्यमान उपसरपंच आहेत. नाणेफेक इथे केली जाईल बघा. दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी यावं. दीपकदादा उलवेकर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पालेबुद्रुक यांचं आगमन झालेलं आहे, मनपूर्वक स्वागत. बघूया, सामना 5 षटकांचा असेल, कंपल्सरी चेसिंग. कैलासदादा आपण नाणेफेक करायची आहे, वेळ कमी असेल निश्चित स्वरूपात, तर बघूया. नाणेफेकीचा कौल भिंगार क्रिकेट संघाच्या बाजूने लागलेला आहे. धर्मेंद्र, आपण नाणेफेक जिंकलेले आहे, निर्णय आपला काय असणार आहे? क्षेत्ररक्षण स्वीकारणार. तर प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला, भिंगार क्रिकेट संघाला किती 10 बनवून रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? इथे उमरोली क्रिकेट संघाला 50च्या आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करू. एकंदरीत आयोजनाबद्दल काय सांगाल? या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळण्याची संधी प्राप्त झाली? नाही, आयोजन खूप छान असतं, कारण का प्रत्येक वेळी आम्ही ते क्रिकेट खेळतो, येतो, आम्हाला संधी मिळते. यावर्षी अजून चांगलं आयोजन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि चांगलंच आहे. थँक्स, खूप खूप शुभेच्छा. बोलूया प्रवीण टेंबे यांच्याकडे. चलिए, प्रशांत खानावकर को 5 गेंदे डॉट फेंकी थी, लेकिन इस मर्तबा प्रशांत खानावकर नहीं छोड़ेंगे। करो या मरो मुकाबला, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, छक्का। या मैदानी त्याला पाहिला मी, सांगत नाही खोट, मी सांगत नाही खोट, भारी मजबूत त्याची बॅट, दात खाऊन मारतोय शॉट। क्या बात है, सक्सेस आपसे 6 चीजें मांगता है, मेहनत, बलिदान, संघर्ष, जुनून, सब्र और विश्वास। स्क्रीन पर 11 गेंदे, 19 रनों की आवश्यकता। थँक्स. इथे मान्यवरांचं आगमन होत आहे. पनवेल महानगरपालिकेचे माजी बांधकाम सभापती तथा विद्यमान नगरसेवक आदरणीय खांदा गावातील उद्योगपती मनोहर म्हात्रे साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे, आणि त्यांच्या समवेत पाहतो आम्ही इथे सन्माननीय महेंद्र कावले माजी नगरसेवक पनवेल नगर परिषद यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही जानमान क्रिकेट संघ आमदार चषकाच्या माध्यमातून मनपूर्वक सरसे स्वागत करत आहोत. ओ टू प्रवीण. प्रशांत खानावकर बता रहे, जितना बड़ा रिक्स उतना लंबा 6। 11 गेंद पे 19 की आवश्यकता। संकेत पाटिल को ऐसे नहीं छोड़ेंगे, बदला तो जरूर लेंगे। स्लोवर बॉल का इस्तेमाल किया, थोड़ी सी आउटस्विंग गेंद, लेग कटर बॉल फेंकी, संकेत पाटिल डॉट बॉल। दोनों खिलाड़ी को बहुत ही अच्छा अनुभव है। संकेत इस साल बहुत फॉर्म में, और हमेशा कहा जाता है कि नरेश भोईर के बाद मुरबी टीम में संकेत पाटिल का नंबर गेंदबाजी में जरूर लगेगा। 10 गेंदे, 19 रनों की आवश्यकता।
और इस गेंद में उछाल दिया, फ्लाई हुई गेंद। अभी तक 7 गेंदें डॉट फेंकी है प्रशांत खानावकर को, यह संकेत का रिकॉर्ड। और मेरे ख्याल से आज संकेत पाटिल ने इतिहास रचा है, क्योंकि जिस खिलाड़ी ने अपने 25 साल टेनिस बॉल क्रिकेट खेला है उस खिलाड़ी का नाम बड़ा है, लेकिन उसको डॉट गेंदें फेंकना यह बहुत मुश्किल काम है। और ये देखिए अंपायर सिग्नल, जावेद फरीद सर इशारा दीजिए हमें। Yets out, बैट्समैन आउट, बिग विकेट सेलिब्रेशन। मुरबी टीम इस मुकाबले को यू टर्न देती हुई बंटी ठाकुर का ये तेज तर्रार MS धोनी वाला स्टंपिंग। जोर का झटका है जोरों से लगा, लगा शांति बंद की उम्र कैद की सजा, सजा जोर का झटका है जोरों से लगा। थैंक्स। प्रवीण, एक खिलाड़ी गेंदबाजी कर रहे हैं ना, एक जमाने में बिल्कुल आप जानते थे कि दोस्तों एक जमाने के मशहूर क्रिकेटर यज्ञेश्वर पाटिल, स्वर्गीय यज्ञेश्वर पाटिल के सुपुत्र बिल्कुल मुरबी क्रिकेट टीम का नेतृत्व कर रहे संकेत, तो ये खिलाड़ी भी काफी ताकतवर खिलाड़ी नजर आ रही। ओ टू प्रवीण। क्या बात है, जो लोग उड़ने का शौक रखते हैं वो कभी गिरने का खौफ नहीं करते और उड़ना जानते हैं। इस वक्त संकेत पाटिल अफलातून गेंदबाजी, अब देखिए टोटल जाके पहुंचा है नावडे टीम 24-43 का टारगेट था, समीकरण 8 गेंदें बची है और 19 रनों की आवश्यकता। क्या गेंदबाजी हो रहे संकेत पाटिल, तारीफ करे उतनी कम, लाजवाब गेंदबाजी। और मुरबी टीम, मैंने कहा था लो स्कोरिंग का मैच है, नावडे टीम बहुत फॉर्म में, लेकिन मुरबी टीम की खासियत आखिरी गेंद तक मुकाबला नहीं छोड़ती और वो कारनामा कर रहे मुरबी टीम इस मैदान के अंदर। मजा आएगा, मैंने पहले कहा था ये मुकाबला लास्ट बॉल तक खेला जाएगा, एंटरटेनमेंट से भरा होगा। 8 गेंदें 19 रन संकेत पाटिल के सामने। इनेट नंबर 6 पे आ चुके साहिल खानावकर SK। राइट लेफ्ट राउंड द विकेट। ये देखिए मिस टाइमिंग शॉट, गेंद शॉर्ट फाइन लेग में जाती हुई, खिलाड़ी मौजूद है वहां पर। सिंगल, क्विक सिंगल के साथ टीम का टोटल में थोड़ा सा बदलाव होगा। 25 स्कोर कार्ड पे 43 का टारगेट था, 8-19 का समीकरण था, लेकिन 7 गेंदें अब जीतने के लिए 18 रनों की आवश्यकता। कप्तान विपुल मात्रे का जिक्र किया था, टॉस के लिए आए थे, टॉस जीता था, लेकिन अब मैच जीतना है। यानी MS धोनी जिस तरह से भारतीय टीम को वर्ल्ड कप जीता के दिया था 2011 में, जो विनिंग छक्का श्रीलंका टीम के खिलाफ लगाया, ऐसे कुछ विनिंग शॉट विपुल मात्रे को एज अ कैप्टन इस मैदान पे लगाने होंगे। 7 गेंदें 18 रन, नथिंग इज इम्पॉसिबल। टेनिस बॉल में हमेशा कहा जाता है नेवर गिव अप विदाउट अ फाइट। गिरते रहो, सीखते रहो, चलते रहो, दौड़ते रहो, कभी मत रुकना। ये क्लीन बॉल, संकेत पाटिल ऑन फायर, मैन इन फॉर्म, कप्तान को बाहर किया। यह देखिए मुकाबले में मजा आता हुआ। 6 गेंदें 18 रनों की आवश्यकता। लाइन मारने का नहीं, क्यों मारने का नहीं? अरे होगी तेरी दांडी गुल, मेरा साहेब पावरफुल। अरे होगी तेरी दांडी गुल, मेरा साहेब पावरफुल। 15 तो हो गया, 16 में लग गया, आई जवानी पटरी पे। क्या बात है, संकेत पाटिल के लिए हम एक ही बात कहना चाहेंगे, यू जमीन पर बैठकर क्यों आसमान देखता है, तेरे पंखों को खोल, जमाना सिर्फ उड़ान देखता है। और ऊंची उड़ान के साथ संकेत पाटिल अपनी छाप छोड़ रहे इस मिनी वानखेड़े मैदान पर। अंतिम ओवर फेंकी जाएगी, स्लॉग ओवर, और जय हनुमान नावडे टीम को जीतने के लिए आवश्यकता है कंपलसरी चेसिंग। 6 गेंदें 18 रनों की आवश्यकता। विकी पाटिल ने पहली ओवर फेंकी, 9 रन दिए। संकेत पाटिल ने दूसरी ओवर फेंकी, 6 रन दिए। प्रताप नावडेकर ने तीसरी ओवर फेंकी, 3 रन देके 2 विकेट लिए। और संकेत पाटिल ने चौथी ओवर फेंकी, 7 रन देके 1 विकेट। संकेत पाटिल 2 ओवर फेंकने के बाद इन्होंने 13 रन दिए 12 गेंदों पे और 1 विकेट। सबसे बढ़िया परफॉर्मेंस इस मुरबी टीम की ओर से आज जो संकेत। सांग जरा फितुरांना तुटल्या जरी 1000 तलवारी, अरे कौटल्लेले मरणास पण आगरी कधी फिरले नाही माघारी। अरे आमच्याशी भिडायची ताकद या तक्त्यात नाही, आणि माघार घेणं आग्र्यांच्या रक्तात नाही। जय अग्री कोहली। थैंक यू डीजे मास्टर। कल ये हमने रिकॉर्डिंग की थी, बिल्कुल जबरदस्त। डीजे सूरज चौधरी, थैंक यू सो मच, आपने प्ले की। 6 गेंदें 18 की आवश्यकता। कमाल का क्रिकेट, गेंदबाज तैयार है इस वक्त। परेश ठाकुर गेंदबाजी के मार पर गेंद ऑन साइड में ड्राइव होती हुई, यहाँ पर सिंगल जरूर मिलेगी और सिंगल के साथ स्कोर कार्ड में थोड़ा सा बदलाव। 5 गेंदें 17 रनों की आवश्यकता। किस पे होगा खतरा, ये देखना भी उतना जरूरी होगा।
अनडाउटली लाजवाब और अफलातून मुकाबला, पैसा वसूल मुकाबला अंदर चषक के माध्यम से मुरबी बनाम नावड़े के बीच में। मैं हमेशा कहता हूँ इज्जत और तारीफ मांगी नहीं जाती, कमाई जाती है। क्या उमेश खाना करो इज्जत और तारीफ मिनी वानखेड़े में कमाएंगे अपने बल्लेबाजी के हुनर के साथ। 5 गेंदे 17, हवा में गेंद है, कैच का मौका बन सकता है। देखिए लो स्कोरिंग का मुकाबला पूरी तरह से वन साइड नहीं, बिग फाइट होता हुआ ये कैच छूटे उमेश खानावकर की। अब मुकाबले में थोड़ा सा बदलाव, जीवन दान दिया है बड़े विकेट को। मुकाबले में मजा आएगा क्योंकि देखिए स्क्रीन पर 4 गेंदे और जीतने के लिए 16 रनों की आवश्यकता। परेश ठाकुर थे वहां पर खुद गेंदबाज, फॉलो थ्रो में कैच लपकनी थी लेकिन कैच छोड़ी। क्या मैच छोड़ा या आने वाला वक्त यहाँ पर जरूर बताएगा। स्ट्राइक एंड पे बल्लेबाज है साहिल खानावकर, 2 गेंदों का सामना किया, 2 सिंगल कंप्लीट किए लेकिन सिंगल डबल नहीं, चौका छक्का लगाना होगा क्योंकि 4 गेंद 16, ये गेंद बहुत इंपॉर्टेंट होगी। फुल टॉस लेने चाहिए थी इस गेंद को, हाफ पिच गेंद फेंकी गेंदबाज ने ऑफ स्टंप के थोड़े से करीब। डॉट गेंद की समाप्ति। अब 3 गेंदे 16, कंपल्सरी चेसिंग नियम है यानी 2 छक्के और 1 चौका लगाना होगा। जय हनुमान नावड़े टीम के बल्लेबाजों को। संकेत पाटिल की 2 ओवर अफलातून थी और यही कारण था इस मुकाबले में नावड़े टीम अपना ज्यादा दूर नहीं दिखा पाई लेकिन मौका बन सकता है। यह देखिए 2 छक्के 1 चौके की आवश्यकता थी यानी इस गेंद पे चौका आया। अब बची 2 गेंदे और 2 सिक्सर, 12 की आवश्यकता। क्या जबरदस्त मुकाबला बीच मैदान के अंदर देखने मिलता हुआ। हर्षली 11 मुरबी बनाम जय हनुमान नावड़े के बीच में लाखों तैयार है आपको रोकने के लिए लेकिन आपको भी तैयार रहना होगा उनको ठोकने के लिए। अब बची 2 गेंदे और जीतने के लिए 12 रनों की आवश्यकता। कंपल्सरी 2 सिक्सर। साहिल खानावकर मौका हीरो बनने का, अपना नाम यहाँ पर ब्रांड बनाने का। ओवर द विकेट जावेद परिसर का इशारा, व्हाइट बॉल। देखिए मुकाबला अभी तक जारी है, कांटे की टक्कर मुरबी बनाम नावड़े के बीच में। हौसला बुलंद होना चाहिए तब जाके साहिल खानावकर अपने आप को साबित कर पाएंगे। ये मौका बन सकता है साहिल खानावकर, यूट्यूब पे कई दर्शक आपको लाइव देख रहे हैं और हीरो बनने का अच्छा मौका। लगा दे बेटा छक्का। 2 गेंद 11, हवा में गेंद और देखिए गेंद मैदान के अंदर और यह मुकाबला मुरबी टीम के पक्ष में झुकता हुआ। 1 गेंद 11 की आवश्यकता। छत पे सोया था बहनोई, छत पे सोया था बहनोई, मैं तन्ने समझ के सो गई, मुझको राणा जी माफ करना, गलती मारे से हो गई। थैंक यू डीजे मास्टर। देखिए गलती मारे से हो गई। डीजे मास्टर सूरज चौधरी संकेत दे रहे बल्लेबाजों को। क्या अफलातून क्रिकेट खेला है इस वक्त मुरबी टीम ने। संकेत पाटिल ने प्रशांत खानावकर को 8 गेंदे डॉट फेंकी और ये भी रीजन हो सकता है कि ये मुकाबला हमें पूरी तरह से वन साइड देखने मिलता हुआ। अच्छा प्रयास किया नावड़े टीम, नाइट की किंग मेकर है लेकिन आज उनका सिक्का मिनी वानखेड़े के मैदान के अंदर नहीं चला। तो उमेश खानावकर भी बाहर जाएंगे और यह मुकाबला समाप्त हो चुका है। इस मुकाबले को यहाँ पर 11 रनों के लीड से जीता है हर्षली 11 मुरबी टीम ने। हार्दिक शुभकामनाएं और नावड़े टीम आपको भी आने वाले मुकाबले के लिए यहाँ से ऑल द बेस्ट देंगे और इस मैच का मैन ऑफ द मैच कौन होगा वो जरूर बताएंगे। तो वो होंगे गेंदबाज संकेत पाटिल, हर्षली 11 मुरबी टीम के। तर थँक्स प्रवीण. आताची जी प्रेक्षणीय लढत झाली हर्षल 11 मुरबी विपक्ष नावडे क्रिकेट संघाच्या दरम्यान अतिशय प्रेक्षणीय लढत आणि या लढतीमध्ये हर्षल 11 मुरबी क्रिकेट संघाने विजय संपादन केलेला आहे. त्यांचं आम्ही आमदार चषकाच्या माध्यमातून आयोजन कमिटीच्या वतीने अभिनंदन करतो आणि नावडे क्रिकेट संघाने स्पर्धेमध्ये सहभाग घेतला तुमचा मनपूर्वक आभार. तर सन्माननीय अजय शेलार साहेबांना विनंती, व्यासपीठावरती या आपलं हार्दिक स्वागत आहे. आपले खास मित्र राकेश पाटील आपल्याला इन्व्हाइट करत आहेत. तर मैदानामध्ये एकाच लाईनमध्ये मुरबी संघाला पाहतो आपण, खूप चांगला शिस्तबद्ध संघ. तर लाईनअप करून बघा, इथे संकेतने यायच्या बघा. संकेतला सामनावीराचा पारितोषिक देण्यासाठी आम्ही आमंत्रित करत आहोत पनवेल महानगरपालिकेचे माजी खऱ्या अर्थाने स्थायी समिती सभापती आणि विद्यमान नगरसेवक आदरणीय मनोज म्हात्रे साहेब खांदा यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते संकेत